होळी हा हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण आहे. हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेस असतो. या दिवशी होळीची संध्याकाळी पूजा केली जाते व दहन केले जाते. या होळीसाठी साहित्य: तुपाचा दिवा, अबीर, हळद कुंकू, गुलाल, तांदूळ, लाल दोरा, नारळ, हार, फूल, मिठाई, गहू, गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोऱ्या इत्यादी साहित्य पूजामध्ये लागते. तसेच होळीमध्ये कापूर, लाकूड, नारळ, लवंग, काळी मिरी पानामध्ये घालून मंत्र म्हटले जातात. त्यामुळे एक आयुर्वेदिक राख निर्माण होते. तसेच वातावरणामधील रोगसंक्रमक जीवाणू नष्ट होतात. ही राख रोगप्रतिकारक शक्ती वाढवते असे म्हटले जाते. होळीविषयी एक कथा सांगितली जाते. सत्ययुगामध्ये महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी दितीस 2 पुत्र झाले. एक मोठा मुलगा हिरण्यकश्यप व दुसरा हिरण्याक्ष होता. ही दोन्ही मुले राक्षस होती. ती मोठी झाल्यावर बलशाली, महापराक्रमी अशी ही मुले बनली. त्यांनी देवाबरोबर युद्ध करून देवांना पराजित केले. हिरण्याक्षनी पृथ्वीस पाताळात नेऊन बुडवले. तेव्हा श्रीविष्णूंनी वराह अवतार घेऊन पृथ्वीस पाताळातून बाहेर काढले व हिरण्याक्षचा श्रीविष्णूंनी वध केला. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ हिरण्यकश्यपस खूप क्रोध निर्माण झाला. त्याने विष्णूचा बदला घ्यायचं ठरवले. त्यासाठी त्याने कठोर तपश्चर्या करून वरदान प्राप्त करून घेण्याचे ठरवले. तो तपश्चर्या करण्यासाठी महेंद्राचल पर्वतावर निघून गेला. हिरण्यकश्यपने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. तेव्हा देवराज इंद्रास वाटले की हीच योग्य वेळ आहे हिरण्यकश्यपच्या राज्यावर आक्रमण करण्याची. देवराज इंद्राने हिरण्यकश्यपच्या राज्यावर आक्रमण करून सर्व दैत्यास पराजित केले. सर्व दैत्य पाताळात पळून गेले. तेव्हा देवराज इंद्राने हिरण्यकश्यपची पत्नी कयाधूस बंदी बनवले व घेऊन जाऊ लागले. त्यावेळेस कयाधू गर्भवती होती. तेव्हा इंद्र कयाधूस बंदी बनवून घेऊन जात असताना वाटेत नारदमुनी भेटले. नारदमुनी म्हणाले, देवराज इंद्र, तुम्ही कयाधूस सोडून द्यावे. परंतु इंद्र म्हणाले की हिच्या पोटामध्ये दैत्याचा अंश वाढत आहे. तो पुढे आपल्यासाठी धोकादायक ठरेल. परंतु नारदमुनी म्हणाले की कयाधूच्या पोटात वाढणारा गर्भ हा पुढे चालून महान विष्णुभक्त होणार आहे. त्यास मारणे तुमच्या शक्तीबाहेरचे आहे. हे ऐकल्यानंतर इंद्राने कयाधूस नारदमुनीकडे सोपवले. नारदमुनी कयाधूस घेऊन आश्रमात आले. नारदमुनींनी कयाधूचा मुलीप्रमाणे सांभाळ केला. नारदमुनी सतत नारायण नारायण मंत्राचा जप करत असत. या जपाचा ध्वनी आश्रमात पसरत असे. त्यामुळे या मंत्राच्या जपाचा कयाधूच्या गर्भावरतीही संस्कार झाला. काही दिवसात कयाधूने एका पुत्रास जन्म दिला. त्याचे प्रल्हाद नाव ठेवले. हा प्रल्हाद अतिशय देवभक्त होता. तो सतत विष्णूचे नामस्मरण करत असे. काही दिवसानंतर हिरण्यकश्यपस ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्याने वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा हिरण्यकश्यपने ब्रह्मदेवाकडे आपल्याला देव, दानव, मानव यांच्याकडून कोणीही मारू नये, तसेच कोणत्याही शस्त्राने मृत्यू होऊ नये असे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घेतल्यानंतर हिरण्यकश्यप आपल्या राज्यात आला. त्या वरदानामुळे तो अतिशय उन्मत्त झाला. तो सर्वांना त्रास देऊ लागला. ऋषीमुनींचे होम हवन पूजा नष्ट करू लागला. सर्व राज्यात देवाचे नाव घेण्यास बंदी केली. काही दिवसानंतर कयाधू प्रल्हादास नारद मुनीच्या आश्रमातून घेऊन आपल्या राज्यात गेली. हिरण्यकश्यपच्या पुढे लक्षात आले की त्याचा स्वतःचाच मुलगा सतत विष्णूचे स्मरण करीत आहे. तेव्हा त्याने प्रल्हादास देवाचे नाव घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रल्हादाने आपल्या पित्याचे म्हणणे मान्य केले नाही.
तेव्हा हिरण्यकश्यप क्रोधाने लाल झाला. हा मुलगा आपल्या कुळाचा शत्रू आहे असे हिरण्यकश्यपास वाटले व त्याने आपल्या सैनिकाकरवी त्यास मारण्यास सांगितले. परंतु प्रल्हादास काही झाले नाही. प्रल्हादावर जेवणामध्ये विषप्रयोग केला गेला तरीही प्रल्हादावर विषाचा प्रभाव झाला नाही. प्रल्हादास मारण्यासाठी हिरण्यकश्यपने विषारी सापास दंश करण्यास सोडले. त्याचाही काय उपयोग झाला नाही. प्रल्हाद विषारी सापाच्या दंशाने मृत्यू पावला नाही. हिरण्यकश्यपने सैनिकाकरवी प्रल्हादास उंच कड्यावरून खाली फेकण्यास सांगितले. परंतु प्रल्हादाने विष्णूचे स्मरण करताच प्रत्येक वेळी विष्णू प्रल्हादाचे रक्षण करीत असे. प्रल्हादास मारण्यासाठी असे अनेक प्रयोग हिरण्यकश्यपने केले. एके दिवशी हिरण्यकश्यप चिंतेत बसला असताना हिरण्यकश्यपची बहीण होळिका हिरण्यकश्यपला म्हणते की मी तुझी चिंता नष्ट करीन. ती हिरण्यकश्यपस म्हणते की मला ब्रह्मदेवाचे वरदान आहे, अग्नी मला जाळू शकत नाही. त्यामुळे मी प्रल्हादास मांडीवर घेऊन बसेन व अग्नीमध्ये प्रल्हादास जाळून टाकील. आपल्या भावास हिरण्यकश्यपस असे सांगते. त्यामुळे हिरण्यकश्यप आनंदित होतो. तो सैनिकाला चिता तयार करण्याचे आदेश देतो. होळिका प्रल्हादास मांडीवर घेऊन चितेवर बसते. चिता पेटवली जाते. प्रल्हाद विष्णूचे स्मरण करू लागतो. जसजशी ज्वाला वाढू लागते तेव्हा ज्वालेचे तडाखे होळिकास बसू लागतात. प्रल्हादास मात्र काही होत नाही. अग्नी उग्र रूप धारण करतो तेव्हा होलिका किंचाळते, ओरडते, ब्रह्मदेवाचे वरदान खोटे आहे असे म्हणते. तेव्हा ब्रह्मदेव तेथे प्रकट होतात व म्हणतात की हे वरदान तुला स्वतःचे रक्षण करण्यासाठी व एखाद्याचे चांगले करण्यासाठी दिले होते. परंतु या वरदानाचा तू गैरवापर केलास. निष्पाप बालकाचे प्राण घेण्यासाठी तू या वरदानाचा उपयोग केला आहेस. त्यामुळे होळिका अग्नीमध्ये जळून गेली. अग्नी शांत झाल्यानंतर प्रल्हाद सकुशल अग्नीतून बाहेर आला. प्रल्हादास काहीही झाले नाही. फाल्गुन पौर्णिमेचा हा दिवस होळी पौर्णिमेचा असतो. या दिवशी होळीची पूजा करून वाईटावर विजय प्राप्त करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी अग्नीला फेरे घातले जातात. परिवारातल्या सर्व सदस्यांनी 3 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्यात असे मानले आहे. अग्नीमध्ये कापूर, लाकूड, लवंग, काळी मिरी, तूप इत्यादी अर्पण केले जाते. त्यामुळे वातावरणात असलेल्या संक्रमक जंतूंचा नाश होतो. तसेच आजारही बरे होतात असे मानले जाते. या होळीच्या प्रदक्षिणा करीत असताना पाण्याने भरलेला तांब्या घेऊन पाणी थोडे थोडे खाली शिंपडले प्रदक्षिणा मारल्या जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते. या दिवशी रंगाची उधळण केली जाते. धुलिवंदनाच्या दिवशी लोक एकमेकावर रंगाची उधळण करतात. ढोल ताशा वाजवून होळीचे गीत गातात. हा सण भारत व नेपाळ या देशात साजरा केला जातो. लोक पूर्वीचे आपले मतभेद विसरून एकमेकांना भेटतात. एकमेकाच्या घरी जातात व एकमेकांना मिठाई खाऊ घालतात. या दिवसामध्ये वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. मोहरीची फुले पिवळी धमक दिसतात. कृष्णलीलामध्ये सुद्धा होळीच्या रंगाच्या उत्साहाचे वर्णन आहे. प्राचीन मंदिरामध्ये सुद्धा भिंतीवर रंगाच्या उत्सवाचे चित्रे रेखाटलेली आढळून येतात. या रंगाच्या उत्सवादिवशी लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वजण आनंदाने होळीचा सण तसेच ह्या रंगाच्या उत्सवाचा सण साजरा करतात. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.